एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड मामा चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हे जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे आहेत माझे वडील आणि ती म्हणजे माझी किट्टू. तर हे दोघं चाललेत मस्त मटण घ्यायला. काल आम्ही गावी गेलो होतो आणि येताना मग माझे वडील पण माझ्यासोबत आले होते, कारण त्यांना दवाखान्याचं रेग्युलर चेकअप असतं दर 2 महिन्यानंतर. जेव्हा कधी ते येतात तेव्हा तिचं एकच असतं की मला फिश खायचे आहेत. आणि मी तिला काय म्हंटल की आपण जाऊया, आपण हॉटेलला खाऊया, कारण फिश जेव्हा बनवतो ना, एक तर करी पण बनवायची असते आणि फ्राय पण बनवायचं असतं. तर तेव्हा खूप सारे भांडे निघतात आणि खूप आवरावं लागतं, किचन वगैरे सर्व व्यवस्थित क्लीन करावं लागतं. तर तिला म्हटलं आपण बाहेर जाऊया. तर तिचा एकच क्वेश्चन, तुला काय प्रॉब्लेम आहे घरी बनवायला? तर तिला हॉटेलला फिश खायला आवडत नाही, तिला घरी, आणि तेही मम्माच्या हाताचेच, आणि तेही नाना बाबा घरी आले तर नाना बाबा जेव्हा पण येतात तेव्हा तिला फिशच खायचे असतात. पण ते दोघं गेले आहेत प्रॉन्स घ्यायला आणि शिवाय मटन पण आणायचं आहे. तर ते येईपर्यंत म्हटलं आपण किराणा वगैरे लावून घेऊ. कालच मी जेव्हा घरून आलो ना, तर तेव्हा येताना त्यांचं किराणा शॉप आहे माझ्या वडिलांचं. तर ते रिटायर झाले, आधी टीचर होते, तर रिटायर नंतर त्यांना बसवलं गेलं नाही घरात. तर मग त्यांनी किराणा शॉप आणि हार्डवेअरचं शॉप टाकलं. आणि बघू शकतात मला किती सारा किराणा आणून दिला, आणि मला पापड वगैरे करायचे होते म्हणून डाळी वगैरे पण आणून दिल्या. तर प्रत्येक आई वडिलांचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं, म्हणून ते आपण जे मागितलं असेल ना त्याच्या थोडस जास्तच देत असतात. तर इथे ना मी मला मम्मींनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी, आम्ही घरी पण गेलो होतो, तर त्यांनी मला थोडेसे सदाफुलीचे वगैरे प्लांट्स दिले होते. तर त्यांनी मस्त, मग म्हटलं आता थोडा वेळ टाइमपास करण्यापेक्षा मस्त सर्व मी माती वगैरे मिक्स करून घेतली. आणि जे काही कटिंग्स आणलेले होते आणि जे काही प्लांट्स आणलेले होते छोटे छोटे, तर ते मी लावून घेते. कारण मला राहवत नाही की दुसऱ्या दिवसापर्यंत आपण अजून वेट करूया. तर इथे संध्याकाळ झाली तरी मला प्लांट्स लावायची हौस आली. म्हटलं चला, कोणी घरात नसेल ना तर आपल्याला खूप जास्त कामं सुचतात. तसंच माझ्या बाबतीत झालेलं आहे इथं. तर इथे मी प्लांट जे काही होते ते लावून घेतले आणि त्यांना थोडंसं सर्व जी काही जागा होती ती क्लीन करून घेतली आणि त्यांना मस्त पाणी घालून घेतलं प्लांट्सला. आणि घरात कोणी नसेल ना तर आपल्याला टाइमपास म्हणून काय करावं, तर असं वाटतं किती जेवढे कामं असेल तेवढे करून घ्यावे. तर तसंच माझं जेव्हा घरी कोणी नसेल ना तर मी पटापट पटापट जेवढे कामं असतात ना, म्हणजे कारण घरात जर कोणी आलं ना तर त्यांना आपल्यालाही वाटतं आपण त्यांना थोडासा वेळ द्यावा. म्हणून मग मी म्हटलं ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला जेवढं शक्य होईल तेवढे मी कामं करून घेते. मग मी आधी प्लांट्स वगैरे लावून घेतले आणि नंतर त्यांना पाणी वगैरे घालून दिलं. आणि नंतर जे काही आपले रोजचे सकाळचे भांडे होते मग ते मी लावून घेतले. तर असं कारण सर्वात जास्त कंटाळा येत असेल तर हा भांड्यांचाच असतो. तर मी बऱ्यापैकी जेव्हा जर मी बाकीची कामं आवरत असेल आणि तेव्हाच माझे भांडे जर वाळून जात असेल ना तर मी लगेच लावून घेत असते. आणि जर समजा राहिले ना तर ते संध्याकाळपर्यंत तसेच पडून राहतात. मग जेव्हा कधी मला आता स्वयंपाक करायचा आहे तर त्याच्या आधी मी भांडे वगैरे हे क्लीन करून घेत असते. आणि हे माझे जे काही दुपारचे भांडे होते किटूचे स्कूलचे वगैरे, तर ते सर्व वॉश करून घेतले. तोपर्यंत येत नाहीये मटण वगैरे, तर तोपर्यंत मी जे काही मटणासाठी साहित्य लागणार होतं, खोबरे वगैरे, तर खोबरा कांदा वगैरे मी ते कापून वगैरे ठेवलं होतं. आणि बघा इथे शामली शेवटी मटण घेऊन आली, तर केव्हाची जवळपास 1 तासापूर्वी गेलेले हे. तर शामली जवळच राहते म्हणून माझ्या नानाने तिला कॉल केला. तिथे मी त्यांना मटण घ्यायला पाठवलं होतं, तर तिथे मटण संपलेलं होतं. तर शामलीने लगेच त्यांना सजेस्ट केलं की आपण थोडंसं राहू हॉटेल म्हणून. एक हॉटेल आहे तिकडे, एक जाकीर म्हणून छान मटन शॉप आहे, तर तिथे खूप असं क्लीन मटन मिळतं. तर शामलीने जवळपास त्यांना 5 किलोमीटर असं लांब मटण घ्यायला नेलं. पण खरंच खूप छान क्वालिटी आहे तिथल्या मटणाची. आणि तुम्ही पण एकदा जर नाशिकचे असणार तर तिथलं मटण एकदा ट्राय करा. राहू हॉटेल म्हणून आहे पेठ रोडला. आणि आजचा जो काही मेनू आहे तर तो सर्व शामली बनवणार आहे. तर मग आजची जी काही रेसिपी आहे ती शामलीच्याच हाताची आहे. मटणाच्या सूपसाठी आता फोडणी घालून घेणार आहे. तर त्यासाठी तिने तेल घेतलेलं आहे 1.5 ते 2 दवणी, आणि त्यात जिरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी देऊन घेतली. आणि जो काही आपण कट केलेला कांदा होता तर तो थोडासा परतून घ्यायला ठेवलेला आहे. तर तोपर्यंत तिने मटण वगैरे छान वॉश करून घेतलं. त्यात अद्रक लसणाची पेस्ट, धना पावडर, हळद आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि एक अर्धा लिंब आपण त्यात थोडासा त्याचा रस पिळून घेणार आहोत. आणि जे काही मसाले आपण मटणावर टाकलेले आहेत तर ते एकसारखे हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि ही सेम प्रोसेस करून आपण 10 ते 15 मिनिटं रेस्टिंगला पण ठेवू शकतो. तर इथे आपण मटण खूप वेळेवर आणलेलं आहे म्हणून म्हटलं आता वेळ कमी असल्यामुळे आपण डायरेक्ट आता फोडणीत हे सर्व ऍड करून घेणार आहोत. तर इथे एका साईडला आपला जो काही कांदा होता तो परतून झालेला आहे. आणि आपण जे काही मिक्स केलेलं मटण आहे मसाल्यांमध्ये
तर ते आता सर्व कुकरमध्ये आपण परतण्यासाठी घेऊया आणि मस्त एकसारखं मिक्स करून घ्यायचा. तर इथे आपण फक्त कुकरचं वरून झाकण ठेवून 5-1 मिनिटं असंच होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गरम पाणी ॲड करायचं आहे. आणि गरम पाणी पण ॲड करताना आपण मटणाच्या थोडंसं वरतीच राहील असं पाणी ॲड करायचं आहे आणि जवळपास 3 ते 4 आपण शिट्ट्या घेऊन घेणार आहोत. तर इथे आपल्या शिट्ट्या होईपर्यंत आपण जे काही प्रॉन्स आणले होते किट्टूच्या फर्माईशवर, तर तिच्यासाठी आपण प्रॉन्सला सेम जी काही मटणाला प्रोसेस केलेली आहे आपण, तर तीच इथे आपण ॲप्लाय करणार आहोत. तर ॲक्चुअली आम्हाला दोघांना माहीत नाही की प्रॉन्स कसे बनवतात आणि मी साधं YouTubeला पण सर्च करून बघितलं नाही की नेमकं आपण प्रॉन्स कसे बनवायचे. तर किट्टूला जे आवडतात ना, तर ते फक्त म्हणजे ॲज इट इज प्रॉन्स आणले, वॉश केले आणि ते तेलात फ्राय केले, असे प्रॉन्स आवडतात. तर हे मला नंतर कळलं जेव्हा मी माझ्या मैत्रिणीकडे गेले आणि तिने तिथेच ते ट्राय केले होते. तर त्या अंकलने फक्त तेलात फ्राय केले होते. तेव्हा मला ती सांगते, की "मम्मा मला असे हवे होते, तर तू मसाला कशाला लावला होता?" पण खाताना तिने मात्र सर्व खाल्ले हां, असं नाही की तिने खाल्लं नाही. तर इथे मी मसाला वगैरे सर्व लावून थोडंसं रेस्टिंगला ठेवलं 10 ते 15 मिनिटं. चला मग आता आपण बनवून घेऊया. आता मटणासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते. तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलाय आणि तो मस्त थोडंसं तेल टाकून थोडंसं कलर चेंज होईपर्यंत त्याला परतून घेतला आणि थोडंसं अद्रक लसणाची आधीच मी पेस्ट करून ठेवलेली होती, तर त्यात आपण ॲड करणार आहोत. कोथिंबीर आणि खोबरं जे आहे तर ते जवळपास 1 वाटी खोबरं आहे, तर ते पण मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि ते सर्व कारण 1 किलो मटणाला जवळपास मीडियम साईजची एक खोबऱ्याची वाटी लागूनच जाते. तर त्यात आपण जो काही कांदा थोडासा भाजला होता, तर तो पण ॲड करून घेतला आणि त्याचं वाटण बनवून घेतलं. तर आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत. तर जवळपास आपण भाजीला 3 डवणी असं तेल घातलेलं आहे आणि त्यात सर्वात आधी टाकूया तेजपान. नंतर आपण जो काही मसाला बनवला होता मटणासाठीचा, तर त्याचं वाटण आता ॲड करून घेऊ आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे. तर इकडे एका साइडला आपण मसाला परतू देणार आहेत आणि आपल्याला थोडासा वेळ आहे आणि किटू खूप वेटिंगला आहे कारण तिला खायचं आहे प्रॉन्स. तर मग आता आपण प्रॉन्स पण एका साइडला थोडंसं तेलात तळून घ्यायचंय. तर प्रॉन्ससाठी खरं तर तेल खूप कमी यूज करायला पाहिजे. पण आम्हाला खरंच माहीत नव्हतं की किती कसं यूज करायचं. तर इथे आम्ही प्रॉन्समध्ये थोडंसं परत तांदळाचं पीठ पण ॲड करून पाहिलं कारण आधी थोडासा एक प्रॉन्स तळून पाहिला. सर्व मसाला जो काही असतो तो तेलात चालला जातो आणि राहतं नंतर फक्त प्रॉन्स. तर म्हणून प्रॉन्सला मसाला न लावता तळला तर तो खूप छान लागतो. तर हे आम्हाला प्रॉन्स बनवून झाल्यानंतर कळलं, की आपण असे प्रॉन्स बनवू शकतो. तर इथे आपण मटणासाठी जो काही मसाला परतत ठेवला होता, तर तो तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे. तर त्यात आपण जवळपास 6 ते 7 चमच काळा मसाला ॲड करून घेतला आणि थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग. हिंग पण ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालतं आणि मसाला छान थोडासा तेलात परतून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे म्हणजे आपण जेव्हा आपण मटणाची भाजी बनवतो, तर त्यासाठी जास्तीत जास्त जाड मीठ असतं किंवा खडा मीठ असतं, तर त्याचा यूज करायचा. त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते. तर आपण इथे आपल्या चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि मीठ पण ॲड करताना मसाल्यात ॲड करायचा कारण मसाला छान शिजून होतो. तर इथे थोडंसं पाणी ॲड करून मसाला परत थोडा वेळ आपण पाणी टाकून शिजू देणार आहोत. आणि आता किट्टू घेऊन चालली आहे बाबांना प्रॉन्स टेस्ट करायला. तर इथे आपला मटणाचा मसाला छान शिजतोय. तर ह्याच मसाल्यात आपण लगेच आळण घालून घेणार आहोत. म्हणजे आपण जे काही एसूडचं पीठ असतं, तर ते घालून घेणार आहोत. आणि आळणचं किंवा जे काही एसूडचं पीठ असतं, तर ते पण कधी पण आपण हे असं तेलातच परतून घ्यायचं. जेणेकरून आपण वरून पाणी पण टाकलं तर असं एकसारखा मसाला शिजतो पण आणि भाजी पण एकसारखी दिसते. नाहीतर आपण वरून जेव्हा रस्सा वगैरे वाटला आपल्याला वरून ॲड करायचंय, तर एका साइडला पाणी घेऊन त्यात ॲड करून मग आपण टाकू शकतो. जर डायरेक्ट तुम्ही रश्श्यात टाकलं तर ते थोड्याशा गठुळ्या तयार होतात. म्हणून असं तेलात किंवा मग एका साइडला पाण्यात घेऊन मग आळणचं पीठ ॲड करायचं आहे. इकडे मटणाचा मसाला शिजतोय तोपर्यंत आपण मस्त इकडे जे काही प्रॉन्स आहेत आपले, तर ते पण छान असे तळून घेणार आहोत तेलात. कारण किट्टूने जे बाबांना दिले होते ट्रायलला,
तर छान शिजले होते. तर बाबांना आणि किट्टूला दोघांना आवडलेले आहे. तर मग मी त्यात थोडंसं पीठ ऍड करायला सांगितलं तिला. म्हटलं आपण थोडंसं तांदळाचं पीठ ऍड करून बघू, अजून क्रंची छान लागतील असं. म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ वगैरे टाकून मग ते सर्व फ्राय करून देणार आहोत. बघा आपला मसाला छान असा शिजलेला आहे. तर इथे किट्टू आणि मनूसाठी आता सूप काढून घेणार आहोत. किट्टू तिखट खात नाही आणि मनूला पण सूप प्यायला आवडतं, म्हणून त्यांना सूप आणि थोडेसे पीस काढून ठेवलेले आहेत. आणि आता आपण जो काही आपला मसाला फ्राय झालेला आहे, तर त्यात आपण शिजवलेले फक्त मटणाचे पीस ऍड करून घेऊया. आणि हे पीस पण आहे ना थोडेसे छान असे तेलात परतून घ्यायचे, म्हणजे जो काही मसाला आहे तर त्यात छान असं परतून घ्यायचे. आणि मग नंतर सूप ऍड करायचं. आणि याच मटणाच्या कुकरमध्ये आपण पाणी गरम करत ठेवणार आहोत. आणि बघा आपले प्रॉन्स पण एका साईडला मस्त फ्राय होत आहेत. आणि बघा किती छान अशी तरंग आलेली आहे. आणि वरून आपण छान अशी कोथिंबीर पण ऍड करून घ्यायची. तर इतका घट्ट तर आपल्याला नकोय, तर म्हणून आपण नंतर थोडंसं गरम पाणी ऍड करणार आहे. तर एका साईडला आपलं पाणी पण गरम होतंय. आणि मटणाची भाजी कशी थोडीशी पातळ असली तर अजून चांगली लागते. म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. म्हणजे जेव्हा आपण भाकरीसोबत खातो ना, तर खरंच खूप छान लागते मटणाची भाजी. तर इथे आपली मटणाची भाजी आपण जवळपास 10-1 मिनिटं झाले असतील. तर एवढ्या वेळ शिजू दिली, मस्त उकळू दिलेली आहे. तर बघू शकतात किती छान अशी तरंग आलेली आहे. आणि ती किट्टू आणि तिच्या बाबांचा मस्त कार्यक्रम चाललाय. त्यांना मी बेडवर नको बसायला सांगितलं, तरी त्यांना बेडवर बसायचंच असतं. तर त्यांच्यासाठी मी मस्त खाली पेपर अंथरून दिला. आणि बघा किती छान असं त्यांनी मेजवानी चालली आहे. म्हणजे त्यांना मटणाचा स्वाद न घेता फक्त प्रॉन्सचा स्वाद घेतायत ते दोघं. आणि खरं सांगायचं तर मला फिश हा प्रकार खूप जास्त आवडत नाही. जो आवडतो तो पण फक्त थोडंसं शॅलो फ्राय वगैरे केलेला असतो तोच आवडतो. आणि प्रॉन्स वगैरे तर मी जास्त ट्राय कधी करत पण नाही. तिला प्रॉन्स द्या किंवा बोंबील मासा द्या, कुठलाही फिश द्या, तर तिला तो आवडतो म्हणजे आवडतो. आणि माझ्या नानांना पण फिश हा प्रकार खूप आवडतो, म्हणून त्या दोघांची बॉन्डिंग फिश खाण्याच्या बाबतीत एकदम छान आहे, अशी परफेक्ट आहे. आणि इथे मी मनूला सूप आणि भात खायला घालते, तर ती सूप जास्त आणि भात कमी खाते. तर भात मीच तिला खायला घालते आणि ती फक्त सूप प्यायचा प्रयत्न चाललाय तिचा. आणि बघा असं आता आपलं जे काही आजचं मटण होतं तर ते तयार झालेलं आहे. तर बघू शकतात किती छान तरंग आलेली आहे. आणि आजचा जो काही मटण होतं ना, तर खरंच खूप छान होता आणि एकदम एकसारखे असे पीस होते. आणि भाजी शिजल्यानंतर पण अशी गाळ पण झाली नाही. तर इतकं सुंदर मटण भेटतं. तर तुम्ही खरंच नाशिकचे असणार तर तुम्ही एकदा जाकीरचं मटण ट्राय करा. मी पण जवळपास हे दुसऱ्या का तिसऱ्यांदाच आणलेलं आहे. तर असा आजचा आपला मेनू तयार झालेला आहे. आणि असं बघू शकतात आपली थाळी, आजची मटण थाळी. तर आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला आणि आजचा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.